नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहे अत्यंत प्राचीन मंदिर असलेले संगमेश्वर हरिपूर येथे, जे प्रभू रामचंद्राने येथील शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती। सोबत आपण बागेतील गणपतीचेही दर्शन घेणार आहे। संगमेश्वर मंदिराकडे जाताना आपल्याला बागेतील गणपती मंदिर लागते। आपण मंदिराचं दर्शन करून जायचे। चला आता आपण संगमेश्वर मंदिराकडे जाऊया। सांगलीपासून 3 किलोमीटर अंतरावर कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर वसलेलं हरिपूर हे गाव। प्राचीन संगमेश्वर मंदिर, हळदीचे पेव आणि कृष्णा व वारणा नदीचा संगम यासाठी हरिपूर हे गाव प्रसिद्ध आहे। पूर्वी या ठिकाणी दंडकारण्य होते। श्रीरामाने या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली। प्रभू रामचंद्रांना येथून मार्ग सापडल्याचा आख्यायिका आहे। येथून ते नाशिकला गेले। कार्तिक स्वामींनी या ठिकाणी तपस्या केल्याचे उल्लेख गुरुचरित्रामध्ये आहे। संगमेश्वर मंदिराचे बांधकाम हे चालुक्य किंवा यादवकालीन असावे असे म्हटले जाते। भक्कम दगडी बांधकामाचे उदाहरण आपण येथे पाहू शकता। मुख्य गाभाऱ्यात वाळूचे शिवलिंग आहे, जे प्रभू श्री रामचंद्राने आपल्या हाताने तयार करून त्याची प्रतिष्ठापना केली। हे शिवलिंग वाळूचे असूनही आजही सुस्थितीत आहे। हे शिवलिंगाचे वैशिष्ट्य आहे। गाभाऱ्यातील शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केल्यास 10 बोटांचे ठसे स्पष्ट दिसतात। हे ठसे प्रभू श्री रामचंद्राचे आहेत असे म्हटले जाते। या तीर्थक्षेत्राचा कृष्णा वरुणा संगम असे बर्वे, तेथे तुम्ही स्नान करा, मार्कंडेय नावे संगमेश्वर पुजावा असा उल्लेख आहे। मंदिर परिसर मोठा असून मंदिर परिसरात दत्त मंदिर, श्री ज्ञानेश्वर मंदिर, विष्णू मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शनिदेव मंदिर, हनुमान मंदिर हे सर्व मंदिरे आहेत। मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून अर्धा भाग गोलाकार चकत्यांनी बनला आहे। या चकतीवर आघात केल्यास घंटेसारखा आवाज येतो। हा आवाज आपण प्रत्यक्ष अनुभवावा। श्री संगमेश्वर हे हरिपूरचे ग्रामदैवत आहे। महाशिवरात्रीला संध्याकाळचा अभिषेक उसाच्या रसाने घातला जातो
व रात्री 9:30ला पालखी निघते. महाशिवरात्री, श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी आणि पौष पौर्णिमा अशा वर्षातून 3 वेळा येथे यात्रा भरतात. या यात्रेवेळी संपूर्ण पंचक्रोशीतील शिवभक्त मोठी गर्दी करतात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उभी असलेली सुंदर मूर्ती आपण पाहत आहे. येथील अन्य मंदिरात दत्त जयंती, हनुमान जयंती, विठ्ठल रुक्मिणी एकादशी उत्सव, श्री ज्ञानेश्वर जयंती, शनिदेव जयंती, गणेश चतुर्थी उत्साहात साजरी केली जाते. मंदिर परिसर शांत आहे. येथील हवा थंडगार खेळती राहते. मंदिराच्या मागेच कृष्णा वारणा नदीचा संगम आहे. तो आपण पुढे पाहणारच आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच नगरखाना आहे. येथून आपल्याला मंदिर परिसर संपूर्ण दिसतो. मंदिराच्या चोहोबाजूची तटबंदी किती मजबूत आहे हे आपण या प्रवेशद्वारावरून पाहू शकतो. समाजाच्या अत्यंत वाईट प्रथेमुळे सती गेलेल्या तारा का लागू यांच्या अंतिम इच्छेनुसार श्री विष्णू पंचायतन मंदिर 1820मध्ये लागू कुटुंबियांनी बांधले. तारा का लागू या सांगलीचे संस्थापक श्री चिंतामणराव पटवर्धन यांची मोठी बहीण होत्या. 2021ला या मंदिराला 201 वर्ष पूर्ण होतात. चला आता आपण कृष्णा व वारणा नदीचा संगम पाहूया. नद्यांचा संगम पाहण्यापूर्वी आपण कृष्णामाईचे दर्शन घेऊया आणि संगम पाहायला जाऊया. नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी हरिपूर येथील चौकातील पारावर बसून संगीत शारदा हे नाटक लिहिलेले आहे. तो पार आजही येथे पाहायला मिळतो. वारणा नदी ही पूर्व वाहिनी म्हणून तिला इंद्रतीर्थ, तर कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी म्हणून तिला पितृतीर्थ म्हणतात. या इंद्रतीर्थ व पितृतीर्थ संगमातील स्नानाला खूप महत्त्व आहे. सुंदरतेने नटलेल्या आणि अशा प्रकारच्या ऐतिहासिक स्थळांना एकदा तरी अवश्य भेट द्या. आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.